नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज 20 जुलै 2026. काल रात्री लांजामध्ये तुफान पाऊस झालेला आहे. विहिरीचं पाणी आमच्या 7 ते 8 फुटांनी वाढून पूर्ण लेवल झाली. आता विहीर व्हायला लागलेली आहे. गेल्या शनिवारी पाण्याची लेवल साधारण एवढी होती. 2-3 दिवस मी बदलापूरला गेलो होतो. मंगळवारी आल्यानंतर पाणी 6 ते 7 फूट खाली गेलं होतं, कारण 2-3 दिवस कडक ऊन पडलं होतं. आणि काल रात्री जो धुवाधार पाऊस झाला आहे इकडे, संध्याकाळी साधारण 7 वाजल्यापासून तुफान पाऊस झाला आहे. पूर्ण लेवल झाली आहे विहिरीची आणि जमिनीतले झरे पण व्हायला लागलेत. आता सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली, ऊन पडले. 10 वाजल्यानंतर परत पावसाचा अंदाज आहे. या पाण्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता काल पाऊस किती पडला असेल. वातावरण एकदम मस्त आहे. असा थोडासा ब्रेक घेतला पावसाने तर बाहेर पडायला छान वाटतं. हे आमचे पारेकरी पण आलेले आहेत ड्युटीवरती सकाळी सकाळी. हे बघा, पाण्याच्या फोर्सवरनं तुम्ही अंदाज लावू शकता. आणि हे सगळं जमिनीमध्ये जिरपलेलं पाणी इकडून तिकडून बाहेर येते. चप्पलेचा आवाज येतोय, चप्पल ओली झाली असल्यामुळे. ही आमची मागची बाजू आहे. मागचा एंट्री गेट आहे. शाळा वगैरे आज असतील की नाही एवढी काल रात्री शंका होती. उद्या शाळा वगैरे भरतायत की नाही, शाळा कॉलेजेस. सकाळी पाऊस थांबला आहे. समोर डोंगरावरती तो सपाट भाग दिसतोय, हिरवळ एक पॅच आहे. या इथे तिथे झाडं नाही आहेत, हिरवळ आहे. तिथे जाता येतं असं लोक म्हणतात, पण आम्हाला तरी अजून मार्ग मिळालेला नाही तिथे जायचं. आमच्या इथून जायचं तर घनदाट जंगल आहे. जायचं आहे का तिकडे, पण आमच्यासाठी ती छोटीशी जंगल ट्रेल होईल. आता जस्ट जरा साईडला प्रदक्षिणा घालतोय मी. थोड्याने कामाला बसायचं आहे. ऊन पडलं आहे, हिरवळ आहे, ढग आहेत. फिरण्यासाठी एकदम आयडियल वातावरण. पण आज सोमवार आहे, त्यामुळे दिवस फिरायचं नाही, दिवस कामाचं आहे. जाऊन कामाला बसायला हवं, नो ऑप्शन. काल पण या टायमाला साधारण असंच वातावरण होतं. दुपारनंतर पाऊस दणक्यात पडला. दुपारनंतर लोक चाललेत कामाला. लांजामध्ये काही दुकानं बुधवारी बंद असतात, त्यामुळे दुकानात जी लोक कामाला आहेत त्यांना बुधवारची सुट्टी असते. कारण इकडे मंगळवारी आठवडा बाजार असतो आणि बऱ्याच ठिकाणी आठवडा बाजार झाला की दुसऱ्या दिवशी बाजार बंद असतो. त्यामुळे आपली कामाची दुकानं बरीचशी तुम्हाला बुधवारी बंद बघायला मिळतील. आज सोमवार आहे, उद्या आठवडा बाजार आहे. लोकांची आठवडाभराची यादी तयार असते, मंगळवारी काय घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तेव्हा एक झाड फूल आहे का काय माहीत नाही आहे, पण एकदम काकूंना विचारा, काकूंना कोणाला माहिती असेल करून सांगा.
हे आमच्या इथलं एंट्रीवरचं काजूचं झाड होतं, ते वादळामध्ये पडलेलं आहे. मुळातच पडलं आहे, आडवं झालं आहे ते. बघतो नंतर, बऱ्यापैकी मोठं आहे. हे पडून झाले 10-15 दिवस झाले. आणि रस्त्यावरती काल रात्री आग्रेवालच्या इकडे एक मोठं काजू झाड पडलं, आवाढव्य होतं. बहुतेक रस्ता बंद होता. आम्ही सकाळी जाईपर्यंत रस्ता क्लिअर झालेला होता, झाड बाजूलाच धरलेलं होतं. पण लोक इकडनं पुढे जात असतील, त्यांना अडचण झाली असणार, जावड्यामध्ये जाणारे लोक. हे आमच्या साईडचा फ्रंट गेट आहे. रामाश्रय ही आयडेंटिटी आहे आमची. रामाश्रय बोर्ड बघून लगेच पत्ता कळतो. इकडून आता आपण खाली जातोय. इकडे रानभाज्यांचं आमच्याकडे काही कमी नाही आहे. टाकळा आहे इकडे, मध्ये मध्ये टाकळा उगवला आहे. रुईची झाडं भरपूर आहेत इकडे. लाजाळूचं तर काय विचारायलाच नको, जंगल झाले नुसते लाजाळू. लहानपणीचा टाइमपास होता आणि आता खूप त्रास देणारं झाड झालं आहे, कारण बेसुमार वाढत जातं. पूर्ण साईटवरती सगळीकडे लाजाळूचं जंगल पसरले. ऊन सावलीचा खेळ चालू आहे. श्रावण महिना अजून चालू व्हायचा आहे. श्रावणात साधारण असं वातावरण असतं, पण भारी वाटते. घराच्या बाहेर पडायचं, सकाळी आवरायचं, झाडांकडे बघायचं, खतपाणी काय घालायचं असेल तर लक्ष द्यायचं, कुठे फांद्या बिंद्या पडले असतील तर सावरायच्या, साफसफाई करायची, चहा प्यायचा, एक फेरफटका मारायचा बाहेर, कामाला येऊन बसायचं. हे मध्ये एका नवीन घराचं काम चालू आहे. हे आमचे गुरव. इकडे पाण्याचा स्टॉक भरपूर आहे. इकडनं सगळं पाणी जातं गटाराला. काय काम होतं की नाही, संपतं की नाही काम म्हटलं. ही लोक आली नाहीत आज. शूटिंग, चला घरी पोचलोय, कामाला बसायचं आहे. बारसकर व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या घराचा व्हिडिओ. चला बाय बाय, गुड मॉर्निंग.